हे ठिकाण आहे चिपळूण तालुक्यातील गांगराई या गावाचं. वशिष्ठीच्या खाडी लगत वसलेलं हे गांगराई, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव, अतिशय सुंदर असं गाव आणि या ठिकाणी असणारं हे एक सुंदर असं रिसॉर्ट. या ठिकाणी आज मंदिळी झाली आहे ती आर्टिस्ट लोकांची. नमस्ते, माझं नाव श्वेता उर्ने. मी इचलकरंजीची आहे आणि माझं GD आर्ट मी सावर्डे स्कूल ऑफ आर्टमधून केले, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डीतून. त्याच्यानंतर ब्रिज कोर्स पेंटिंगमधून मी औरंगाबाद युनिव्हर्सिटीमधून केलं आहे आणि 3 वर्ष प्रिंट मेकिंग स्टडी भारत भवन भोपाळीतून केलेलं आहे. त्याच्यानंतर मी मास्टर्स करायचं ठरवलं आणि JJ स्कूल ऑफ आर्टमधून मी प्रिंट मेकिंग मास्टर्स केलं आहे. बेसिकली मी प्रिंट मेकिंगमध्येच आता काम करते आणि साईड बाय साईड पेंटिंग्स करते. प्रिंट मेकिंगमध्ये वुडकट हे माझं मेन टेक्निक आहे आणि एचिंग, ड्राय पॉईंट, विस्कोसिटी, शुगर लिफ्ट यामध्ये मी आता काम करते. इवन लिथोग्राफीमध्ये पण मी काम केलेलं आहे. तर रिसेंट माझं आर्टवर्क माल्टा येथे रिप्रेझेंट केलं होतं. तर नियरली 750 आर्टवर्क्स मी वुडकट प्रिंट्स मी तिथे इन्स्टॉल केले होते. जवळपास त्यांचं साईज 28 फूट इतकी असेल. आणि त्याच्यानंतर प्रेसिडेंट पॅलेसमध्ये मी माझं आर्टवर्क हँग केलं होतं, जे डिस्प्ले केलं होतं, जे लँडस्केप आणि सीस्केपवरती बेस होतं. तर इट्स अ पेंटिंग बट नॉट ह्यूज, नियरली 3 by 5 feet पेंटिंग आय डिस्प्लेड इन प्रेसिडेंट पॅलेस. आणि आत्ता मी ते गांगराईमध्ये वर्कशॉपसाठी आलेली आहे, कॅम्पसाठी, जे पप्पा साहेबांनी अरेंज केलेलं आहे. तर बेसिकली तुम्ही ते बघू शकता, हे पेंटिंग आहे आणि हे मॉडर्न आर्टमध्ये कन्सिडर होतं आणि त्याचं स्टडी करून मी कंटेम्पररी मॉडर्न आर्ट काइंड ऑफ वर्क्स मी बनवते. तर डे टू डे लाईफमध्ये मी जे एक्सपिरियन्सेस घेते किंवा मी ज्या लोकांना भेटते त्या लोकांना मी नोटीस करून माझ्या आर्ट फॉर्ममध्ये मी थोडंसं त्यांना कन्वर्ट करते त्यांच्या कॅरिकेचरला आणि रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करते. हे जे टेक्स्चर दिसतं आहे, मोस्ट प्रोबेबली मी टेक्स्चरमध्येच काम करायचं विचार करते, कारण मला तो फोर्स म्हणजे त्यांचे जे स्किल्स आहेत किंवा असं म्हणू शकतो की त्या माणसामध्ये जे क्वालिटीज आहेत ते मी टेक्स्चरमधून जास्त चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकते. म्हणून मी टेक्स्चर्सचा खूप जास्त वापर करते आणि ट्राय करते की ज्या माणसाने मी ज्या पद्धतीने बघते त्याच्यापेक्षा जास्त मी त्याला ओळखत नसतानाही माझ्यासाठी तो कोण आहे ते मी रिप्रेझेंट करायला बघते इथे. म्हणजे आपण म्हणू शकतो की पिकासोचा एक थॉट आहे, लाईक आय पेंट ऑब्जेक्ट्स विच आय कॅन सी देम, नॉट अदर दे कॅन सी. सो मला असं म्हणायचं की आर्टिस्टला जेव्हा असं वाटतं की तो माणूस युनिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आर्टिस्ट दृष्टिकोनातून बघितलेली कोणती तर गोष्ट असावी आणि त्याच्यामध्ये पण काही तर आर्टिस्टिक क्वालिटीज असाव्यात, म्हणूनच आम्ही त्यांना बघू शकतो किंवा ॲनालाइज करू शकतो. अदरवाईज मला वाटत नाही की अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आर्ट दिसणं एवढं सोपं आहे रेग्युलर जीवनामध्ये. तर हे असंच. सो हे ॲक्रेलिक आहे, ॲक्रेलिक पेंट आहेत जे कॅनव्हासवरती मी आता पेंट केलं आहे. युजली मी लिनन बेस मटेरियल पण वापरते, लिनन बेस कापड, त्याच्यावर थोडं टेक्स्चर व्हाईट वगैरे यूज करून. पण इथे मी कॅनव्हास यूज केलं आहे आणि ॲक्रेलिक पेंट्स आहेत
आणि ब्रश इवन या ब्रश मी यूज केलेलं नाही. मी युजली ब्रश यूज करतच नाही. मी बॅम्बू शूटचा वापर करते, जेणेकरून हे जे टेक्स्चर आहे किंवा हे जे आपण म्हणू शकतो तो फोर्स मिळवण्यासाठी. कारण बांबूमध्ये ज्या पद्धतीनं काम होऊ शकतं, मला वाटत नाही की तो ब्रशमध्ये ते अचीव मी करू शकते. कारण हे जे फोर्स इथं दिसतो आहे बॅम्बू शूटचा, तो त्याच्यामध्ये जो लवचिकपणा आहे त्याच्यातूनच तो मिळू शकतो. थँक्यू. या आणि हे बेसिकली एक क्युबिझमचा पार्ट आहे. आपण म्हणू शकतो की हे क्युबिझमच म्हणू शकतो, कन्सिडर करू शकतो. जसं की पिकासो आणि इंडियन आर्टिस्टमध्ये असं जहांगीर साबावाला किंवा FN सुजा असेल, ती लोकं क्युबिझममध्ये काम करतात. तर त्यालाच मी फॉलो करून हे माझं आर्टवर्क बनवलं आहे. यामध्ये आपण बघू शकतो की यामध्ये 2 फिगर, एकाच हेडमध्ये 2 फिगर आपण बघू शकतो आहे. जसं की मी हे झाकलं तर यामध्ये एक लेडीचा फॉर्म दिसतो आहे आणि आपण या साईडून बघितलं तर एक जेंट्सचा फॉर्म दिसतो आहे. म्हणजे एकाच क्यूबला तुम्ही वेगवेगळ्या पार्टने, म्हणजे एका माणसामध्ये जसं वेगवेगळ्या क्वालिटीज असतात तसंच एकाच क्यूबच्या मागे वेगवेगळे कॅरेक्टर्ससुद्धा असू शकतात. मग एकाच कॅरेक्टरमध्ये मी एकाच फॉर्ममध्ये मी वेगवेगळे कॅरेक्टर, जसं फिमेल आणि मेल एकत्र कसं दाखवायचं हे मी इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. थँक्यू. सो आत्ता मी प्रिंट मेकिंगमध्येच काम करते आणि पेंटिंगमध्ये. पण पेंटिंगमध्ये मोस्ट प्रोबब्ली डे टू डे लाईफमध्ये मला काय एक्सपिरियन्सेस आले, जसं की वुमन एम्पॉवरमेंटवरती मी काम केलेलं आहे, क्लायमेट चेंजेसवरती काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की मला काय लोकं अशी भेटतात जे माझ्यासाठी खूप प्रिशियस म्हणू शकतो, कारण ते मला काहीतरी शिकवून जातात आणि मग मी ते कॅच करते आणि मी ते रिप्रेझेंट करायचं किंवा त्यांनासुद्धा मी रिप्रेझेंट करते. जसं की जेव्हा मी माल्टाला गेले होते किंवा स्वित्झर्लंडला गेले होते, तिथे काय फॅमिलीज मला भेटल्या होत्या. त्यांची मुलं शिकत नव्हती, कारण की त्यांनी असं डिसाईड केलं की नेचरमधून त्यांना जे काय मिळते त्यामधूनच ते शिकतील. मग ते फार्मिंग करत आहेत आणि वेगवेगळे वस्तू बनवतात, हँडक्राफ्ट वस्तू, आणि ते सेल करतात आणि त्यातून अर्निंग करतात. तर ते खूप प्रॅक्टिकल आहेत. तर त्यांची फॅमिली पण मी ड्रॉ केलेली आहे, म्हणजे ह्याच्यासाठी की ॲज अ आठवण म्हणून पण, आणि ती फॅमिली माझ्या लक्षात राहावी ह्यासाठी, कारण त्यांच्याकडून मी खूप काय शिकली आहे की प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं जगायचं आणि ते किती इम्पॉर्टंट आहे. तर असेच सब्जेक्ट माझे असतात जे मी रिप्रेझेंट करत असेल. मला असं वाटते की लोकांनी पण त्यातून काहीतरी शिकावं. असं नाही की पेंटिंगमधून शिकावं, पण हे पेंटिंगला ओळखण्यासाठी ह्या गोष्टी जर तुम्ही लक्ष देऊन बघितला किंवा आर्टिस्टसोबत थोडंसं कनेक्टिव्हिटी ठेवली, तर मला वाटते की ह्या ज्या स्टोरीज आहेत, ज्या आर्टिस्टनी पण बियॉन्ड तुम्ही काय बघता त्याच्या बियॉन्ड जाऊन काय तर त्यांच्याकडून घेतलेले असतात आणि ते त्यांच्या आर्टमधून रिप्रेझेंट केलं आहे. तर त्यातून तुम्ही जास्त घेऊ शकता. कारण मला असं वाटते की आर्टला असं दुसरं लँग्वेजची असं प्रॉपर गरज नाही आहे. आर्टला जे काही ड्रॉइंग आहे किंवा पेंटिंग काही असू दे आर्टमध्ये, तर त्या किंवा जसं कथकलीमध्ये स्टोरी रिप्रेझेंट करतात, काइंड ऑफ सेम थिंग आहे की आम्ही इथं फक्त पेंटिंगमधून तुम्हाला काय तर स्टोरी देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते तुम्ही तुमच्या लाईफमध्ये थोडंसं अप्लाय केलं तर चांगलं असं, म्हणूनच मी ते पेंटिंग करते. आणि आता रिसेंटली मी माझं एथर आर्ट स्टुडिओ पण ओपन केलेलं आहे इचलकरंजीमध्ये, जिथं तर मला असं कम्युनिटी स्पेस पाहिजे होती, जेणेकरून महाराष्ट्रातली लोकांना कम्युनिटी स्पेस मिळावी. ते तिथं व्हॉट एव्हर इट इज, ते हॉबी आर्टिस्ट असू देत किंवा पेंटिंग करणारे प्रॉपर लोक असू देत, कोणत्याही मीडियममधले, तर ते तिथं येऊन तिथे काम करतील, ते त्यांचं आर्ट एक्सप्लोअर करतील किंवा आर्ट थेरपी घेतील. त्याच्यासाठी मी ते स्पेस क्रिएट केलेली आहे आणि आय होप सो की महाराष्ट्रात तशा प्रकारचे भरपूर हब तयार होतील, जेणेकरून लोकांना आत्ता ज्या पद्धतीचं डिजिटलायझेशनमुळे डिप्रेशन येतं आहे किंवा असं वाटते की मी ग्रो होत नाही आहे लाईफमध्ये, तर आर्ट थ्रू ते स्वतःला एक दुसरा रस्ता देऊ शकतात आणि त्यांची ती आर्ट थेरपी त्यांच्यावर म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं जर्नी म्हणून त्यांना एक मिळू शकते काय तर त्यांच्या लाईफमध्ये, असं मला वाटतं. फ्युचर प्लॅनिंग आहे आता सध्या तर माझ्या स्टुडिओलाच मला थोडंसं
एक्सपांड करायचं आहे. मला असं वाटतं की लोकांचा जर रिस्पॉन्स चांगला असेल तर मग मी अजून स्टुडिओज चेन वाईज एस्टॅब्लिश करू शकते असं. थँक्यू व्हेरी मच. आय होप कोणाला माहिती असेल, म्हणजे तुम्हाला प्रिंट मेकिंग, रिलीफ प्रिंटिंग, एचिंग. आता मी तुम्हाला वुडकट प्रिंटिंग शिकवते. ॲक्च्युली वूडसाठी आपल्याला मोस्ट प्रॉब्ली पाईन वूड वगैरे यूज करतात. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. जे वूड ब्लॉक प्रिंटिंग करतो आपण, म्हणजे जसं साडीसाठी किंवा क्लॉथ प्रिंटिंगसाठी यूज करतात, ते थोडंसं डीप असतं. आणि वूडचा जो ब्लॉक आहे तो थोडासा मोठा असतो, जाड असतो. नंतर वूड कट प्रिंटिंग असतं. हे वूडकटमध्ये येतं, ज्याच्यामध्ये जो आपण वूड वापरतो, म्हणजे आता आपण आपल्याकडं पाईन हा प्रकार नाही आहे, तर आता मी प्लायवूड वापरते. तर याच्यामध्ये क्रिसक्रॉस कटिंग असतं वूडचं. तर यामध्ये अजून एक वूडचा प्रकार असतो, माहिती आहे ना, ज्याचे असे ग्रेन्स निघतात, तर ते क्रिसक्रॉस असतं असं. त्याच्यावरती लेयर्स असतात. आणि हे प्लायवूड आहे, हे बुशापासून बनलेलं असतं. तर हे प्रेस करून गरम पाण्यामध्ये टाकून प्रेस करून मग ह्याचा एक आता मी तो वापरते, कारण की मला ह्याचा ॲडव्हान्टेज घ्यायला मला खूप आवडतं म्हणून. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं त्यांच्या ड्रॉईंगवरती डिपेंड आहे, त्यांचं काम कसं आहे त्यावरती तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला काय यूज करायचं आहे. ठीक आहे. तर हा वूड आहे, ऑलरेडी मी वूड म्हणजे प्रिपेअर करून घेतला आहे. इथं तुम्हाला दाखवलं आहे रजिस्ट्रेशन कसं केलं आहे. एक साईडला पेपर फिक्स करून ठेवला आहे, जेणेकरून आपला पेपर हलणार नाही. आणि आतमध्ये या ब्लॉकचं रजिस्ट्रेशन केलं आहे मी. तर मला एक ब्लॉकचं एक्झॅक्ट प्लेस मला समजलं पाहिजे की कुठं मला ब्लॉक ठेवायचं. ठीक आहे. आणि हा पेपर अजून त्यावरती नंतर टाकणार. आता इथं मी इंक प्रिपेअर केली आहे. या इंकमध्ये लिन्सीड ऑइल मिक्स केलं जातं. ही ऑफसेटची इंक नाही आहे, ऑफसेट इंक वेगळी आहे, पण ही लेटर बेस इंक आहे, जी आपण न्यूजप्रिंट पेपरवर यूज करतो न्यूजप्रिंटसाठी प्रिंटिंगला. तर तीच इंक आहे. ह्याच्यामध्ये लिन्सीड ऑइल मिक्स केलं आहे, जे आपण ऑइल कलर्समध्ये पण यूज करतो. ठीक आहे. तर ह्याचं थिकनेस जे आहे, ॲक्च्युली ही खूप चिकट असते, पण ह्याचं कन्सिस्टन्सी जे आहे ते आपण मधाची कशी कन्सिस्टन्सी असते की आपण मध उचललं की एक तार पडत असते असं नाही, तर तशी ठेवायची फक्त वुडकटसाठी. आणि बाकी साठी वेगळे टेक्निक्स आहेत, तर ते तुम्हाला फॉलो करावं लागतं. ह्याच्यामध्ये कुठलाही डस्ट वगैरे चालत नाही. ओके. सो आता मी दाखवते. हो हो हो. ते ब्लॉक्स आहेत ते तुम्ही बघू शकता. नाही इट्स ओके. हो नाही नाही घातले मी. ॲड केला नाही लिंक. तर इंक आहे ही एक दिवस आधी जर तुम्ही प्रिपेअर करून सेट करायला ठेवली तर अजून जास्त चांगली होऊ शकते. तुम्ही सेम टाईमला जर इंक प्रिपेअर केली आणि तीच यूज केली तर ती थोडीशी अनइवन असे सेट झालेली नसते. त्याचे रिझल्ट वेगळे येतात आणि ह्याचे रिझल्ट एकदम इवन मॅट असे व्यवस्थित येतात. ठीक आहे. मी आता फक्त इंकिंग दाखवते कसं करायचं आहे. नाही ती इव्हनली स्प्रेड करून घ्या आणि जास्त पसरवायची गरज नाही आहे. ठीक आहे. कारण तुम्ही जेवढं जास्त पसरवणार तुमचं इंक तेवढंच डस्ट पण कलेक्ट करते.
तसा आपला पेपर जो आहे हा 250 GSMचा आहे, नियरली 220-250 GSMचा आहे. म्हणून या कन्सिस्टन्सीमध्ये आपण स्प्रेड करायचे, ज्याच्यामध्ये थोडा हलका आवाज येतो. आणि ह्याच्यापेक्षा जास्त असं चटचट आवाज येतो तशी यूज नाही करायची, कारण तुमचा ब्लॉक खराब होऊ शकतो. ठीक आहे. नेहमी 90 डिग्रीमध्ये पकडायचा. 40 सेम डायरेक्शनमध्ये सगळं लावून घ्यायचं पूर्ण ब्लॉक. पट्टे दिसता कामा नये. ठीक आहे. प्लेटवर टर्न करून घ्या. ओके. तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तुम्ही थोडंसं क्रॉस पकडायचं आणि चेक करू शकता की ही कशी राहते. ठीक आहे. तुम्हाला थोडीशी शाईन झाली दिसेल याची. तर कॉर्नर चेक करायचे. सगळे एअर काढून घ्यायची आणि हलक्या हाताने. आता माझ्याकडे हे आहे म्हणून तुमच्याकडे वाटी असेल, चमचा असेल तर इव्हनली तुम्ही फक्त प्रेस करून पिळून घ्यायची. कॉर्नर चेक करायचे. कॉर्नर टू कॉर्नरच घालायचं, जास्त पुढे जायचं नाही, नाही तर पेपर फाटू शकतो. हे त्यांना मिळणार नाही. हो नाही मिळणार, पण मी सांगितलं वाटी किंवा
चमच्यानी पण घासू शकतात, पण मी ते पण दाखवेन एक चमच्यानी. हां 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 हो मी सांगेन. पण आता तुम्ही ह्याच्यानी केलात किंवा वाटीने केलात किंवा चमच्यानी घासलात तर तुम्हाला इवन प्रेशरच टाकायचं. तर तुम्ही एक्झॅक्ट कोणत्या टाईमला प्रिंट करताय ते पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर फर्स्ट एडिशन किंवा फर्स्ट लेअर जेव्हा घेताय त्यावेळेला जर तुम्ही जेवून घेत असाल तर नेहमी तुम्ही जेवूनच घ्यायचं, कारण तुमच्या शक्तीमध्ये थोडासा फरक पडतो. 19-20 असलं तरीसुद्धा तुमचं प्रिंटचं जे एडिशन्स आहेत ते वेगवेगळे दिसतात. ठीक आहे. आता वुडकटमध्ये वगैरे थोडं कमी दिसेल, पण जेव्हा तुम्ही एचिंगमध्ये वगैरे करता तेव्हा जास्त फरक पडतो. कापडावर कॅनव्हासवर सुद्धा प्रिंट घेऊ शकतो आणि वुडकटचे खूप सारे एडिशन्स पण येतात आणि तुम्ही जास्त लेयर्स पण घेऊ शकता कलर्सचे. ठीक आहे. तर मल्टी कलरमध्ये पण तुमचं वूड काम करू शकतो. न्यूजपेपर आहे मला, न्यूजपेपर नेक्स्ट पण कोणता पण चालेल किंवा स्पून पण चालेल. मला स्पून दे फायनल याच्यासाठी. नाही स्पून स्पून पण चालेल. हा फॅब्रिनो पेपर आहे. हा ॲसिड फ्री पेपर आहे, नॉन ॲसिडिक पेपर. हा नियरली 100 वर्षापर्यंत चालू शकतो. म्हणजे ह्याला काय ॲसिड रिॲक्शन्स होत नाहीत यावरती, पण तुम्हाला ह्याला व्यवस्थित प्रिझर्व करून ठेवावं लागतं. जसे की प्लास्टिकमध्ये नाही ठेवायचं, तुम्ही राईस पेपरमध्ये ठेवू शकता किंवा कॉटनमध्ये ठेवू शकता. तर तुम्ही फक्त त्याची काळजी घेतली तर तुमचं प्रिंट किंवा फ्रेम करू शकता. पण सगळ्यांना पॉसिबल नाही की सगळ्या प्रिंट्स तुम्ही फ्रेम कराल आणि अजून सो हे बेसिक टेक्निक आहे. ओके. जे आपण स्पूनिंग करतो. आहे करते मी. हां वाटिंग सुद्धा चालते, पण ती मध्ये कुठेतरी वर आलेली नसते. फ्लॅट असलेली वाटी घ्यायची किंवा मग गोल बुडाची वाटी असेल तर त्याला कॉर्नर्स असतील तर पेपर फाटण्याची शक्यता असते. तर मी जास्त प्रेशर टाकू शकत नाही कारण माझा हात डिसलोकेट झाला होता. ओके. यू कॅन सी.
आता जेव्हा तुम्हाला वाटते की इथं इक्वल नाही आहे म्हणजे तुमची इंक थोडीशी कमी जास्त झाली असेल किंवा सुटते थोड्या वेळाने इथं होल्ड करू पकड फक्त असंच पकड त्यातलं पुन्हा दुसऱ्या त्या करते त्याच्या खाली हे काय करते सौम्य बसली कशावर त्याच्यावरती आधीपासून धूळ आहे आधीपासूनच आहे फक्त इथंच तेवढं घासून दे मला माझा हात दुखतो मेक शुअर की पुन्हा तुम्ही जिथं टाकताय ते सेमच जागा आहे ठीक आहे फक्त हा पोर्शन हा इथून एवढा आणि हा चमचा तापलाय गरम झाला चमचा तापतो हात भाजतात हात कट होतात असं काय काय होत असतं प्रिंटमध्ये तर ते काय मोठी गोष्ट नाही आहे पण रिलीफ प्रिंटिंग हा जो प्रकार आहे हा खूप एक्साइटमेंट वाढवणारा आहे कारण की ह्याच्यामध्ये प्रिंटिंगमध्ये एक आहे की तुम्हाला रिझल्ट हे आधी माहीतच नसतात हे नंतर कळतात की तुम्हाला रिझल्ट काय येणार सेम मीडियम सिरॅमिकसुद्धा आहे तुम्ही पॉट करता आणि मग जेव्हा ते भट्टीमध्ये जातं सुकल्यानंतर तुम्हाला माहीत नाही आहे ते बेक होऊन परत येणार आहे की ते बेक होताना फुटणार आहे टेम्परेचरमुळे पण त्याच्यामध्ये ऑक्सिजन बबल्स वगैरे असतील आधीपासून तर मग फुटायची शक्यता असते मग सेम फील्डचं पण तसंच आहे जे प्लेटमध्ये दिसतं तेच सेम पेपरवरती येतं असं नाही चेक करते ॲटलिस्ट तुम्ही गेस करू शकता वुडकटमध्ये पण एचिंगमध्ये तुम्ही गेस पण नाही करू शकत की काय होऊ शकते असं ओके या सगळं मी करते झालं हां झालं ते पार्टिकल सो दिस इज डन ओके आता हे जर मशीनमध्ये काढलं तर अजून फाईन येतं कारण की मशीनमध्ये इक्वल प्रेशर असतं आता हे जे राहिलेले पार्टिकल्स आहेत हे फक्त पेपरमध्ये बबल्स असल्यामुळे येतात जेव्हा कारण हा कॉटन बेस्ड पेपर आहे कॉटन कम्प्रेस पेपर आहे नॉन ॲसिडिक असल्यामुळे ह्याचे जे ग्रेन्स आहेत ते थोडे मोठे असतात जर तुम्ही राईस पेपर घेतला किंवा अजून थिन पेपर जसं 100 GSM 120 GSM असे किंवा 180 GSM पर्यंतचे जे वुडकटसाठी वापरणारे पेपर आहेत तर त्याच्यावरती ह्याच्यापेक्षा फाईन आहेत पण हा ह्याच्यासाठी घेतले कारण की ऑइल कन्झ्युम कमी करतो हा पेपर ठीक आहे ओके सो यू कॅन गिव्ह पप्पा काय आलेली काय नाही सांगितलं फक्त हे जे छोटे छोटे वेदरचं जर इफेक्ट आहे हे इझिली होतं त्याच्यावरती लगेच मऊ पडतो किंवा तुम्ही वॉटर कलरनी काम करत असलो लगेच पेपर तो पाणी सोक करतो पण ह्याला जर समजा वॉश टेक्निक यूज करायचं असेल वॉश टेक्निकसाठी हा पेपर ते पण चांगलं आहे पण तुम्हाला हा पेपर एक अर्धा तास प्लास्टिकमध्ये ठेवून पाणी मारायचं आणि अर्धा तास असंच ठेवायचं आणि मग वॉश टेक्निकसाठी तुम्ही तो पेपर यूज करू शकता ओके आता ती फोनमध्ये हो 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 आता हा जो रिझल्ट आहे हाच मशीनमध्ये येणार कारण की हे जे ग्रेन्स आहेत पेपरचे हे त्याच्यामध्ये पण येणारच आहेत कारण हे ॲक्च्युअल पेपरला एवढे ग्रेन्स आहेत त्यामुळे तसं आणि जर तुम्ही अजून हँडमेड पेपर यूज केला तर ह्याच्यापेक्षा रफ पण येते पण ह्याच्यापेक्षा कमी GSMचा जसं की हा 225 GSM आहे तुम्ही 180 GSM यूज केलं तर एकदम फाईन पण ती मग असं वुडकटसारखी नाही वाटत ती ऑफसेटसारखी वाटते प्रत्येक पेपरचे रिझल्ट वेगळे वेगळे आहेत नाही मी वुडकटमध्ये पण करते आणि एचिंगमध्ये पण करते एचिंगमध्ये विस्कोसिटी ॲक्वाटिक ड्राय पॉईंटमध्ये पण करते लिथोग्राफीमध्ये पण मी काम केलं आहे आणि जास्त आवडीचं कुठलं जास्त आवडीचं वुडकट
मोस्ट प्रॉब्ली असं म्हणता येईल, कारण की आतापर्यंत जर ह्यूज प्रिंट म्हटलं तर वुडकटमध्येच केलेलं आहे. आणि वूड कट हा जर कन्सेप्ट पकडला तर मग यामध्ये मी 28 फुटापर्यंत काम केलं आहे. आणि वूड एनग्रेविंगमध्ये म्हटलं तर मग मी लास्ट प्रिंट ही 4x16 फुटाची बाय हँड काढली विदाऊट मशीन. आणि एचिंगमध्ये विस्कोसिटी मोस्ट प्रॉब्ली आता विस्कोसिटी म्हणता येईल, कारण की विस्कोसिटीमध्ये विस्कसनेसचं एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये की आपण इंकचे जे पिगमेंट आहेत त्याचं विस्कसनेसवरती आपण काम करतो. म्हणजे इलेक्ट्रिफिकेशन झाल्यानंतर विस्कसनेस जो आहे इंकचा तो यूज करून प्रिंटमध्ये ते इंक वापरतो. तर त्यामध्ये मल्टी कलर्स येतात आणि त्याचं टेक्निक आहे वेगळं की ते विस्कसनेस वापरून कसे इफेक्ट्स काढायचे. तर आता मी जे इंक म्हणून जे काही इफेक्ट येतात ते सोडून इंकच यूज करून पण त्याचे पिगमेंट चेंज करून इंकचे थोडे त्याच्यामध्ये काम करतो. मी इंकला ड्राय पेस्टलमध्ये कसं कन्वर्ट करतो, म्हणजे ड्राय पेस्टलचा इफेक्ट फक्त पण इंकच असतं, तर त्यामध्ये फक्त आता काम करते. कोणाला काढायची आहे प्रिंट, कोणाला ट्राय करायची? हो.